Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start critical velocity and Reynolds number. First we have to study the fluid in motion. The branch of physics which deals with the study of property of fluid in motion is called hydrodynamics. फिजिक्सची याची ब्रांच आहे ज्यामध्ये आपण फ्लुइड प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इन मोशन मध्ये स्टडी करतो, त्या ब्रांचला म्हणतात हायड्रोडायनॅमिक्स. ॲज द स्टडी ऑफ मोशन ऑफ रियल फ्लुइड इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड, we shall limit our study of motion of an ideal fluid. The study of fluid in motion is very important. Consider a figure which show a pipe whose direction and cross-sectional area changes arbitrarily. The direction of flow of fluid in the pipe as shown in figure. We assume an ideal fluid for flow through the pipe. We define a few terms used to describe flow of fluid. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे एक पाईप घेतलेला आहे आणि त्याची डायरेक्शन आणि क्रॉस सेक्शनल एरिया चेंजेस झालेला आहे. इथे जास्त दिसत आहे क्रॉस सेक्शनल एरिया आणि इथे कमी दिसत आहे. आणि डायरेक्शन दाखवली आहे फ्लुइडची फ्लो ऑफ फ्लुइड. त्यासाठी आपल्याला काही टर्म्स डिफाइन करायचे आहे. फर्स्ट आहे स्टेडी फ्लो. द मेजरेबल प्रॉपर्टी सच ए प्रेशर और velocity of a fluid at a given point is constant over time. ज्या पॉइंटला फ्लुइड मध्ये जर एखादा आपण पॉइंट घेतला, त्या पॉइंट वरती जर व्हेलॉसिटी आणि प्रेशर जर कॉन्स्टंट असेल, त्या फ्लोला काय म्हणू आपण? स्टेडी फ्लो. नंतर सेकंड आहे फ्लो लाईन. दाखवलं आहे फ्लो लाईन. इट इज द पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इज मूव्हिंग फ्लुइड ॲज शोन इन फिगर. प्रत्येक पार्टिकलचा इंडिव्हिज्युअल पाथ तो झाला त्याचा फ्लो लाईन. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे हे काय झाले? फ्लो लाईन. थर्ड आहे स्ट्रीम लाईन. इट इज ए कर्व हुज टँजंट ॲट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ फ्लो ॲट दॅट पॉइंट. स्ट्रीम लाईन फ्लो म्हणजे जर आपण इट इज अ कर्व आहे ज्याला आपण काय काढलेले आहे? टँजंट काढलेले आहे ॲट एनी पॉइंट इन द फ्लो. त्याची डायरेक्शन ही व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला च्या समांतर राहील. द स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन आर आयडेंटिकल फॉर स्टेडी फ्लो. स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन ही स्टेडी फ्लो मध्ये काय राहील? आयडेंटिकल राहील. नंतर आहे फ्लो ट्यूब. इट इज एन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन बाउंडेड बाय द इमॅजिनरी वॉल. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लो ट्यूब म्हणजे फ्लो लाईनचा काय आहे? बंडल आहे. हा फ्लो लाईन आहे आणि त्याचा एक बंडल बनवलेला आहे आणि तो इमॅजिनरी वॉल मध्ये काय केलेला आहे? बाउंड केलेला आहे. त्याला आपण काय म्हणू? फ्लो ट्यूब. नंतर आहे लॅमिनर फ्लो और स्ट्रीम लाईन फ्लो. इट इज द steady flow in which adjacent layer of fluid move smoothly over each other. Laminar flow ही कशी आहे? स्टेडी फ्लो आहे आणि याची ऍडजस्टंट लेअर जी आहे फ्लुइडची ती कशी स्मूथली काय होते? फ्लो होते ओव्हर इच अदर, प्रत्येक लेअर वरती. सेकंड नेक्स्ट आहे turbulent flow. It is the flow at very high flow rate so that there is no
स्टेडी फ्लो अँड फ्लो पॅटर्न चेंज कंटिन्युअसली. या फ्लो मध्ये त्याचा स्पीड जो आहे फ्लुइडचा हा काय राहतो, खूप जास्त राहतो आणि तो प्रत्येक वेळेस काय होत राहतो, चेंज होत राहतो. जसं की आपण बघितलं आहे फ्लोडेड रिव्हर फ्लो और ए टॅप रनिंग व्हेरी फास्ट इज ए टर्ब्युलंट फ्लो. जसं नदीचं जेव्हा पूर येते नदीला तेव्हा त्याचा जो फ्लो राहतो तो कसा राहतो, फार भयंकर राहतो किंवा त्याचा स्पीड काय राहतो, फार जास्त राहतो. त्या फ्लोला आपण काय म्हणू, टर्ब्युलंट फ्लो. तर फिगर मध्ये दाखवलेला आहे, या फिगर मध्ये दाखवलेला आहे. फर्स्ट मध्ये दिस इज द स्ट्रीमलाईन फ्लो. याच्यामध्ये काय आहे, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये स्टेडी फ्लो आहे आणि ऍडजस्टंट लेअर ही स्मूथली मूव्ह होत आहे इच अदर. ठीक आहे. आणि टर्ब्युलंट फ्लो मध्ये त्याचा स्पीड हाय आहे आणि कंटिन्युअसली काय होत आहे, चेंज होत आहे. ॲज शोन इन फिगर. दिस इज टर्ब्युलंट फ्लो अँड दिस इज स्ट्रीमलाईन फ्लो. नेक्स्ट इज द क्रिटिकल velocity and Reynolds number. First, definition of critical velocity. The velocity beyond which a streamline flow become turbulent is called critical velocity. ह्या velocity वरती किंवा velocityच्या नंतर या स्ट्रीमलाईन फ्लो चं रूपांतर टर्ब्युलंट फ्लो मध्ये होते, त्या velocityला काय म्हणतात, क्रिटिकल velocity. According to Osborne Reynolds in 1842 or 1912, critical velocity is given by Reynolds. या सायंटिस्टनी क्रिटिकल वेलोसिटी डिफाइन केलेली आहे. क्रिटिकल वेलोसिटी इट इज डिनोटेड बाय Vc इज इक्वल्स टू Rn eta upon rho d, where Vc is the critical velocity of fluid, Rn is the Reynolds number, eta is the coefficient of viscosity, rho is the density of fluid, and d is the diameter of fluid. From this equation we can calculate Reynolds number Vc rho d upon eta. Reynolds number is a pure number. It has no unit and dimension. Reynolds number हा pure number आहे आणि याला dimension आणि units नाही आहे. It is found that for Reynolds less than 1000 the flow of fluid is streamlined. जर Reynolds number हे 1000 पेक्षा लहान कमी असेल तर जो फ्लुइडचा फ्लो आहे तो कसा राहील, स्ट्रीमलाईन राहील. आणि रेनॉल्ड्स नंबर हे 2000 पेक्षा जास्त असेल तर फ्लो ऑफ फ्लुइड ही कसं राहील, टर्ब्युलंट राहील. when Reynolds number is between 1000 and 2000 the flow of fluid become unsteady, that is it changes from streamline flow to turbulent flow. आणि ज्या वेळेस रेनॉल्ड्स नंबर हा 1000 आणि 2000 च्या मध्ये असेल त्यावेळेस तो फ्लो ऑफ फ्लुइडचा फ्लो हा अनस्टेडी राहील आणि त्याच वेळेस स्ट्रीमलाईन फ्लोचं रूपांतर कशात मध्ये होईल, टर्ब्युलंट फ्लो मध्ये. आणि त्याच वेलोसिटीला आपण कोणती वेलोसिटी म्हणू, क्रिटिकल वेलोसिटी. नंतर आपल्याला बघायचं आहे विस्कोसिटी. व्हॉट इज मीन बाय विस्कोसिटी. तुम्हाला माहितच आहे, जर आपण पाणी घेतलं आणि त्याला फ्लो केलं तर ते काय होतात, फ्रीली आणि क्विकली मूव्ह होतात किंवा फ्लो होतो. परंतु जर त्याच्या जागी आपण जर सायरप घेतलं, शरबत घेतलं किंवा एखादं हनी घेतलं तर त्याचा जो फ्लो आहे तो कसा असतो, स्लो असतो किंवा स्टिकी असतो. आणि ते स्लो किंवा स्टिकी असतो आणि तो कंटेनरला काय होतो, चिपकतो. तर डिफरन्स इज ड्यू टू, तो डिफरन्स कशामुळे आहे, फ्लुइड फ्रिक्शनमुळे.
This friction in both within the fluid itself and between the fluid and its surrounding. This property of fluid is called viscosity. त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, त्याच प्रॉपर्टीला फ्लुइडच्या काय म्हणतो आपण, विस्कॉसिटी. यावरून आपल्याला असं लक्षात येते की वॉटर हॅज लो विस्कॉसिटी वेअर एज सायरप और हनी हॅज हाय विस्कॉसिटी. फिगर शोज the schematic section of viscous force, schematic section of viscous flow, and figure B. This figure first show the viscous schematic section flow of viscous flow, and figure 2 show schematic section of non-viscous flow. Note that there is no dragging force in the non-viscous force and all layers are moving with the same velocity. Non-viscous force मध्ये या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे कोणताही ड्रगिंग फोर्स याच्यावरती ऍक्ट होत नाही, त्यामुळे जो लेयर आहे, प्रत्येक लेयर फ्लुइडची ही काय आहे, मूविंग होत आहे सेम वेलोसिटीने. प्रत्येक लेअरची वेलोसिटी काय आहे, सेम आहे. नॉन विस्कस फ्लो मध्ये प्रत्येक लेअरची वेलोसिटी सेम आहे, परंतु विस्कस फ्लो मध्ये प्रत्येक लेअरची वेलोसिटी काय आहे, डिफरंट आहे. याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे या लेअरची वेलोसिटी सगळ्यात जास्त आहे, इथे लेअरची कमी आहे, इथे कमी आहे, इथे कमी आहे, तसंच इथे पण कमी आहे, इथे पण. कारण की विस्कस फ्लोस मध्ये ड्रगिंग फोर्स ऍक्ट होतो, त्याच्यामुळे त्याच्या प्रत्येक लेअरची वेलोसिटी ही काय राहते, डिफरंट राहते.